सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी. या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय माऊलींचा नगारखान्याची गाडी येत आहे. आपण आता लोणंदच्या पुढे एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी बघा आता नगारखान्याची गाडी येत आहे. तुम्हाला मी पुढील कॅमेऱ्याने दाखवतो. या ठिकाणी बघा अशी पालखी मार्गावर गाडीचे चालू आहे. या ठिकाणी बघा मानाचा नगारखाना बाळासाहेब दगडू भोसले आळंदीकर. अशा प्रकारे बघा. यानंतर पालखी रथापुढे चालणाऱ्या ज्या दिंडी आहेत 27 त्यांचा बघा आता या ठिकाणी चालू झालेले आहेत. माऊलींच्या 27 दिंडी क्रमांक 27 ही प्रत्येक दिंडी भजन करत वारकरीची परंपरा आहे त्याप्रमाणे चालत असतात. या ठिकाणी माऊलीचं अश्व सुद्धा येत आहे बघा. या ठिकाणी बघा माऊलींचं अश्व येत आहे. माऊलींचं अश्व बघा दर्शनासाठी थांबलेली बघा हे माऊलींच्या अश्वाचं दर्शन घेण्याकरता बघा खूप गर्दी झालेली आहे. गर्दी करू नका. या ठिकाणी बघा अश्व येत आहे. त्याच पाठीमागं दिंडी क्रमांक 26 येत आहे. माऊलींचे अश्व बघा. माऊली ही दिंडी क्रमांक 26 आहे. दिंडी क्रमांक 25 दूर आहे म्हणून असा हा जोर लावलेला आहे. माग जाऊन दर्शन घ्यायचं. तुम्ही मधून सोडणार नाहीत. इकडे असतं बरोबर आहे. जिथं थांबल ना तिथं दर्शन घ्यायचं. आता पुढं जिथून आता चढाव थांबवलं बघा. तिथं पुढं जाऊन थांबला ना गाडीला बरोबर आहे. बरोबर आहे. तिथं थांबलं बघा वाटतंय ना. जिथं थांबलं तिथं गावते. तू थांबलाय ना आता चढाव पुढं चढाव थांबल. हा बरोबर आहे. तिकडे तो पॅकच करून टाकले बघा. त्या बाजूला लांबून काढली बॉल. माणसं काय करते हळू शिरतात ना मध्ये पडझड होती. थांबली आता थांबली बघा तिथं दर्शन चांगलं करतात. या ठिकाणी थांबलेलं आहे त्या ठिकाणी दर्शन करत असतं. आता बघा अशा प्रकारे जोर लावून पालखी सोहळ्याला भाविकांना मध्ये शिरता येऊ नये अशा प्रकारे धावपळ होऊ नये. पलीकडे आली आले. या ठिकाणी बघा माऊलींचा पालखी रथ येत आहे. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे तरी पण बघा अशा प्रकारे या ठिकाणी बघा माऊलींचं तरडगावकडे प्रस्थान झालेलं आहे. आता पाठीमागील दिंड्यांचा आपण व्हिडिओ काढूया. अशा प्रकारे बघा दर्शनासाठी